नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जीएन साईबाबा आणि त्यांच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती। यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। मला या गोष्टीचं समाधान आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाच्या संदर्भात दिलेला निकाल हा सस्पेंड केलेला आहे। मी काल देखील या संदर्भात बोललो होतो की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्याकरता आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता, कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे आहेत त्याला टेक्निकल मुद्द्यावर सोडणं हे चुकीचंच होतं। देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ही प्रतिक्रिया। पुढच्या बातमीकडे वळूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये युवकांना संधी देण्यात येणार आहे। भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली आहे। राहुल लोणीकर हे बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र आहेत। भाजप युवा मोर्चाची आज मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली। सध्याचे युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याने प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं, तिथं लोणीकर यांची नियुक्ती झाली आहे। सर्वप्रथम मी सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि राष्ट्रीय आणि राज्यातील सर्व प्रमुखांचे या ठिकाणी आभार मानतो की ज्या पदावर ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं असे भारतीय जनता पार्टीचे नेते बसले, त्या पदावर काम करण्याची जिम्मेदारी आज या ठिकाणी माझ्यावर टाकली आणि 18 ते 25 वयोगटातील तरुणांना भारतीय जनता पार्टीसोबत जोडण्यासाठी एक विशेष भारतीय जनता युवा मोर्चा अभियान राबवत आहे। त्या अभियानाला आणखी उंची देण्याचं काम मी माझ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे। माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणावर आता महापालिकेकडून झोपड्या हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। माहीम किल्ल्यावरील रहिवाशांना याआधीच मोफत घरे दिली गेली आहेत। माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत न्यूज 18 लोकमतने वर्षभर पाठपुरावा केला होता, त्यानंतर पालिका प्रशासन आणि राज्य सरकारने कारवाई सुरू केलेली आहे। माहीम किल्ला इथं आता झोपड्या पाडण्याचं काम सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। माहीम किल्ल्यावरती असलेल्या झोपड्या तोडण्याचं काम आता महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला मी माहीम किल्ल्यावरती आहे आणि याच माहीम किल्ल्यावरती झोपड्यांचं अतिक्रमण जे हे मोठ्या प्रमाणात झालं होतं। न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा गेले वर्षभर लावून धरला होता। माहीम किल्ल्यावरती असणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेकडून घरं सुद्धा देण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी सद्यस्थितीला या माहीम किल्ल्यावरती असलेल्या झोपड्या ज्या आहेत हे आता पाडण्याचं काम जे हे महापालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर पुरातत्व विभाग यामध्ये आता अधिक लक्ष टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि माहीम किल्ल्याचं नवीन रूप येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एक बोललं जात होतं की माहीम किल्ला कधी मोकळा श्वास घेणार, कारण का ज्या पद्धतीनं या ठिकाणी 200 पेक्षा अधिक झोपड्या ज्या आहेत ते या किल्ल्यावरती बांधण्यात आल्या होत्या आणि येथील रहिवाशांना घरं सुद्धा जी आहेत ती देण्यात आली असली तरी सद्यस्थितीला आता या ठिकाणी माहीम किल्ला वेगळ्या स्थितीत आपल्याला किती वर्षांनी पाहायला मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे, कारण का या ठिकाणी आता माहीम किल्ल्यावरील जे अतिक्रमण होतं हे पाडण्याचं काम गेल्या कित्येक वर्षानंतर आता सुरू झालेलं आहे आणि न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा लावून धरला होता। गेले वर्षभर सरकार दरबारी पाठपुरावा करून आणि न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा घेतल्यानंतर आता प्रशासनाकडनं जी आहेत ही कारवाई जी होताना आपल्याला पाहायला मिळते। ऑनफिल्ड आपण ही कारवाई बघू शकतो। येणाऱ्या काही दिवसांमध्ये माहीम किल्ल्याचं नवीन रूप जे ऐतिहासिक रूप होतं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं ही आता कारवाई सुरू झालेली आहे, माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण जे हे आता हटवण्यात येत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात माहीम किल्ला आपल्याला नव्या रूपात पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।